मुक्काम आहे वाटते आज तुमचा. नाही नाही भाऊ, किती दिवस मुक्काम करायचा झाला ना बाबा. आता लग्नही झाला, रिसेप्शनही झाला. आता नाही, आज नाही, आज आता चाललो आम्ही. तुम्ही थांबता का म्हटलं. नाही नाही, आज आता कशाला थांबायचं. आज आहे ना ते का मांडव झाडणी वगैरे करतील नाही का. कोणी मांडव वाढवणी म्हणतात. आता इकडे का म्हणतात का नाही माहीत नाही बाबा, पण वेगवेगळी राहते नाही का भाषा. हो, आमच्या इकडे मांडव वाढवणी म्हणतात. आता इकडे माहीत नाही. नाही नाही बाबा, ते मांडव वाढवत वगैरे नाही राहत. तिकडे लग्न बिग्न आहेत ना, सगळं पाहावं लागते. का करते तर माहीत नाही. रात्रीच सांगितलं लवकर जाऊन म्हणून. हे लग्नाला येणं म्हणजे नाही का तब्येती खराब करणं आहे. आता नाही म्हटलं तरी लग्नाच्याही दिवशी 12 वाजले झोपायला. आणि आता रात्री रात्री तर 2 वाजले बापा यासाठी. आणि आता 7 वाजे उठलं. किती 3-4 तासाची झोप झाली फक्त. हो नाही तर का. पण काही म्हणा भाऊ, जेवण वगैरे व्यवस्थित दिलं त्यांनी. हो, आता त्यांचा स्वतःचाच कॅटरिंगचा धंदा आहे. काऊन नाही देतील बापा, तेवढे सारे आयटम वगैरे दिला. हो, तोही आहे म्हणा. राधा चल ना. नाही झाली का तुझी तयारी. झाली ना, झाली. चला ना आता. का म्हटलं लग्नच नाही संपला तुझ्या. नाही बापा, झाला झाला. आता आता गावी जाऊ. का नाश्ता बिस्ता बनवते म्हटली पोह्याचा. नाही म्हणत आहेत राधा ताई. नाही नाही ताई, नाही नाही, नाश्ता बिस्ता राहू द्या. रात्री जास्त जिरला नाही आहे. झोप वगैरे बरोबर काही झाली नाही. आताही पोटामध्ये गुडगुड गुडगुड सुरू आहे. बापा ना, हे कुठे गेले तर इथंच तर बसले होते ना आता. गेले बाबा भाऊ, तिकडे पोट गुडगुड करते म्हणाले आणि गेले. खाल्ला असतील रात्री. हा तो भावत तर नाही यांना. काही खायला जातात मग पोटात गुडगुड गुडगुड सुरू होते त्यांच्या. मी काय म्हणते भाऊ, आता तुम्ही चाललेच ना. सरपंच ताईच्या घरी चालले जा. रात्री म्हणत होते ते घराकडे पाठवाल म्हणून उद्या सकाळी. नाही नाही बाबा, आता तिकडे नाही जात. तिकडे गेला ना तर माणूस आजही जाणार नाही होत माणसाचा. नाही थांबवत ना भाऊ, नाही थांबवत. आता 2 दिवस थांबले, हेच तर पुष्कळ झाले. नाही थांबवत ते. मी काय म्हणते, बोलवला तर चालले जा ना. नाही तर मग मलाच म्हणतील सांगितले नाही तू, आलेच नाही. आपल्यावर आहे ना थांबणे नाही थांबणे. ताई मी निघतो आता. तूही चालला का आता. हो ताई, आताच चालले जातो. थंडी थंडी मग खूप ऊन होते. पण मी काय म्हणते, सरपंच भाऊच्या घरी चालले जा थोडा. आता मी कशाला जाऊ. आता रात्री सांगितलं म्हणून मी सांगत आहो इंदून माझ्याकडे. म्हणते पाहुण्यांना उद्या पाठवशील म्हणते. आता पहा बाबा तुमचा विचार. कालच तर बाबा माझी गाडीची चाबी धरला. मग आजही नाही म्हणतील फालतू मध्ये. नाही जात मी तिकडे. नाही म्हणत ना रे, जा ना. चला ना भाऊ, आम्ही तर जात आहोत. भाऊजी आता निघतो मी. चाललं का. बरं बरं, ठीक आहे, निघा निघा. भाऊ आम्ही पण चाललो. तुम्ही चालले का. हो ना भाऊ, आता लग्न झाला संपला. आता जातो ना आता. हो म्हणा, आता लग्न तर संपला. ठीक आहे, निघा मग सकाळ सकाळ. थंडी थंडी मग नाही होते. बरोबर आहे. हो हो, तेच म्हटलं. काऊन भाऊजी, तब्येत बरी नाही आहे का तुमची. 2-3 वेळा गेले ना तुम्ही. हो बाबा, ते रात्रीच्या खाण्याचा असेल. आणि उन्हात वगैरे गेलो ना, त्याचाही असू शकते. पोटात गुडगुड गुडगुड होऊन राहिला. झोपेचाही राहते, झोपेचाही. आता एक काम करा, आराम करा तुम्ही. होईल, आराम होईल. हो हो, तसंच करतो. आण ना बाबा, राधा बॅग बिग आण ना. हो हो, आणते आणते. तर मी काय म्हणते, जाता जाता 5 मिनिटासाठी चालले जा ना. हो हो हो. वहिनी, सगळे कपडे इथंच ठेवले होते का. हो हो, इथंच ठेवली होती. आणि भाऊचे कपडे इकडे आहेत. हे 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 घेऊन घ्या. बरं झालं बाबा, आता राहिले होते यांचे कपडे. नाही म्हटलं काही पाहिजे का, आणून देऊ का नूडल्स वगैरे काही. नाही नाही, मी जाते ना घ्यासाठी. मला ओळखले का तुम्ही. हो हो, ओळखली ना. तुम्ही जिजाजीचे भाऊ आहात ना, मिलिटरी मध्ये आहात ना. हो ना. हो हो. टीका लावायला गेली तेव्हा माधुरी ताई मला म्हणत होते की तुम्ही माझ्याविषयी विचारत होते म्हणून. हो हो, विचारत होतो वहिनीला. पण तुम्ही वहिनीला कसे माधुरी ताई म्हणता. तुम्ही तर फ्रेंड्स आहात ना. हो हो, आम्ही फ्रेंड्स आहोत. पण ताई ना माझ्यापेक्षा 1 वर्षानं मोठी आहे. मी लहान आहे तिच्यापेक्षा. पण एकदम मैत्रिणीसारखा. तर ताई म्हणते मला, ताई म्हणतच नको जाऊ, माधुरीच म्हणत जा म्हणते. असं असं. म्हटलं कशासाठी विचारत होते. असं सहजच विचारलं. आता काय सांगावं बापा. काल पाहिलो, पाहता बरोबर मनामध्ये ठसली. बोलूशच वाटत होता. आता काय सांगायचं. काही म्हटलं का तुम्ही. नाही नाही, काही नाही. मी म्हटलं नंबर द्याल तुमचा, मोबाईल नंबर नाही का. आहे ना, माधुरी ताईकडे आहे माझा नंबर. असं का. ठीक आहे ठीक आहे. असं सहजच बोलायचं होतं. आता वहिनीची तुम्ही मैत्रीण, तर म्हणून म्हटलं बोलून टाकायचं. आता काल दिसले होते म्हणून म्हटलं वहिनीला की आज येणार आहेत की नाही बा. मी माझा कार्ड देते, सेव्ह करून ठेवाल नंबर. बरं ठीक आहे ना.
इथंच थांबा, मी प्लेट आणते तुमच्यासाठी, नूडल्स आणते प्लेटमध्ये, थांबा. दोघेही जण खाऊ. छान आहेत बापा माधुरीचे दीर. मस्त बोलायला वगैरे छान आहेत. त्या मुलीला काय झालं बाबा, बसल्या बसल्या हसून राहिली. ए पिंकी. काय मम्मी? मला काय नको विचारू, तू सांग काय करत होती इथं? हसत होती ना बाबा बसल्या बसल्या. तेरी स्वप्न पाहत होती का मी? नाही तर मम्मी. उठली कशाला तर मग? झोप नाही झाली तर जाऊन झोप ना. इथं सोफ्यावर बसल्या बसल्या झोपत आहे. हो मम्मी, डोळा लागला होता. आता एक काम कर, आता नको झोपू. कोणतं काम मम्मी? अरे पिंकी, ते लग्नाचे आणि आता रिसेप्शन मध्ये घातला कपडे आहेत ना, ते धुवायचे. तुझ्या पप्पांचे, गुड्डीचे, तुझे, माझे. तर मी म्हणत आहे आता धुवून काढून घेते कपडे. तर बाई थोडासा स्वयंपाक करून घे ना तू. मग ऊन होते ना, स्वयंपाक करत राहीन तर मग कपडे धुवून नाही होणार. ठीक आहे ना तर मम्मी, करते मी स्वयंपाक करते. कशाची भाजी बनव? आता 2 दिवस झाला मसाल्याच्याच भाज्या खात आहोत. मस्त फोडणीच्या वरण बनव. चांगले वांगे बिंगे टाक आणि बनव मस्त वरण. हो ठीक आहे ना मम्मी, बनवते. तुझे कपडे कोणाकडे आहेत? तिथे बेडवरच आहेत ना मम्मी. आणून दे माझ्याकडे धुवायसाठी. मी तोपर्यंत भिजू टाकते बाकीचे कपडे. हो आणते. मी कशाला त्यांचा विचार करत आहे तर माहित नाही. काय करू, नंबर दिला तर फोन लावू का? नाही बाबा, नाही लावत फोन. पिंकी तिथेच बसली आहे का? आण ना कपडे लवकर. हो मम्मी, आणते. हिला काय झालं बाबा? इथं येऊन झोपली. येतं तिकडेच आवाज देतो, चाय नाही बनवलं, काही नाही. इथं येऊन झोपून गेली. ए ललिता, काय झालं? ललिता? काल तर मोगऱ्याच्या फुलासारखी चांगली टवटवीत दिसत होती रिसेप्शन मध्ये, आणि आज काय झालं? पूर्ण मुरजूनच गेली ना. अहो बापा काय सांगू, पोट दुखून राहिला माझा. काय पोट दुखते का तुझ्या? मग सांगितली नाही ना, कधीपासून दुखते पोट? अहो आता उठली तिकडे गेली होती. पोट दुखत होता तर पण लागली नाही, पोटच दुखून राहिला. लमची लागली नाही म्हणते ना, पोट दुखते म्हणते. गॅसेस भरली असेल पोटात. का माहित बापा, गॅसेस भरली का भरली काय? मार जसा हा तो खाल्ली ना, ते नूडल्स खाल्ली, ते काय बापा डोसा खाल्ली, मग भजे खाल्ली, गुलाबजामुन, अजून आईस्क्रीमही खाल्ली. सगळं खायचीनच ठेवली ना. अहो तर का मी एकटीने खाल्ली का? सगळेच बायांना खाल्ला तरी आता राक्षसासारखा खाल्ली नाही बापा, थोडाच तर खाल्ली. कोणत्या बाया तर किती घेत होते. 2 प्लेट ते नूडल्स घेतला, मी तर एकच वेळा घेतली. काही नाही बापा, सगळे जणी मला म्हणत होते मस्त सुंदर दिसते, नवीन साडी घातली होती तर मस्त सुंदर दिसते. हो, तू तर सुंदर तर दिसतच होती, काल 1 नंबर दिसत होती बापा. असेच तुम्ही म्हटलं होतं मला. एक वेळा सोडून 2-3 वेळा म्हटलं. नजरच लागली मला. पागल आहे का? नजर लागते बयासारखी गोष्टी करते. नाही तर का, मग पोट दुखून राहिला ना. माझा पोट दुखून राहिला म्हणूनच ना मी हेच साडी घालते. मी दुसरी साडी चेंजच नाही करत. माझ्या मागे लावून दिले तुम्ही, ते साडी घाल म्हणून. नाही काही नजर बिजर काही लागली नाही. तो जेवणा बिवणाचा असेल ना. आता हा तो खाल्ली ना ते निघते. समाजातला जेवण कोणाकोणाला पचत नाही. अरे बापरे का टोचून राहिला नाही? अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. आता काही चहा वगैरे बनवशील का नाही? काय माणूस आहे बाबा तुम्ही? इकडे माझा पोट दुखून राहिला, चालू शकत नाही. चालावाची शक्यता नाही आहे माझ्यामध्ये, आणि तुम्ही म्हणता चाय बनव. पहिले जाऊन गोळी आणून द्या माझ्यासाठी. डॉक्टर साहेबाकडे जाऊन गोळी आणा. तुमच्या चाय जाव चुलीत. मोठे म्हणतात चाय बनवते की नाही म्हणून. आता बिना चाय पिल्यानंच जाऊ का? तुमची गाडी चायवरच अटकली आहे का? पहिले आणून द्या ना बापा गोळी. आणि जाता गंगू मावशीला पाठवाल बरं इकडे. चल जाऊ दे, बाईच्याच घरी चाय पिऊन टाकेन. का वहिनी, कशाला दिला आता खाजा? बापा कशा म्हणता राधाताई? माझ्या घरी का नेहमी येता का? आता लग्नाला आल्या तुम्ही, आता खाली हाताने जाल का घरी? घरच्या लोकांसाठी खाऊ नाही न्याल का? का म्हणतील बाई लग्नाला गेली होती माहेरी, काही आणली नाही का? नाही वहिनी, काही नाही म्हणत. नाही दिले असते तरी चालला असता. नाही बापा, माझं काम आहे द्यायचं, मी दिली. आता इथंच तर केलं ना आम्ही नाश्ता. काल सकाळी नाश्ता झाला. कशाला पाहिजे? ज्ञानताई घरच्या लोकांसाठी देत आहे. बरं ठीक आहे वहिनी, आता निघतो आम्ही.
आता आजच्या दिवशी थांबल्या असत्या आता बरा झाला असता. मांडव वाळवणी वगैरे केला असता, उद्या गेल्या असत्या मग. नाही ना वहिनी, आता मांडवाच्या दिवशीपासून आली मी. आणि हे लग्नाच्या दिवशी आले. यांनाही जावं लागते ना दुकानामध्ये. हो बाबा, आता सगळ्यांनाच कामं आहेत ना. लग्नाला आले एवढेच तर खूप झाला. आणि भाऊ, कालच तुम्ही जाणार होते खरं, यांनी सांगितलं मला. पण तुम्ही मान ठेवले आपल्या भावाचा आणि थांबले. आता ताई जायचंच नाही म्हटलं तर मग आता थांबावं लागलं बाबा. चला बा म्हटलं, आता रिसेप्शनलाच चालले जाऊ म्हणून मग थांबलो आम्ही. नाही, बरं केलं म्हणा थांबले तर. आता सरपंच भाऊंना वेळच आहे यायला. हो, ते पाहुण्यांना सोडून द्यासाठी गेले. आता वेळच लागेल. मिळतील ना रस्त्यामध्ये? हो, रस्त्यामध्ये तर मिळतील. उशीर होते मग ऊनही होते. चला निघतो आता आम्ही. बरं ठीक आहे ताई, आता मी पण निघतो. तुम्ही चालले का भाऊ? तुम्ही नाही थांबत? नाही ना ताई, नाही. कालच जात होतो मी. सरपंच भाऊनं माझ्या गाडीची चावीच पकडून ठेवला. त्याच्यामुळे मग थांबावं लागलं. हो बापा सांगत होते. बरं, आता नाहीच म्हणता तर ठीक आहे बाबा, निघा आता मग. भाऊ, हा नाश्ता घ्या थोडासा. ताई कशाला नाही, राहू द्या. नाही भाऊ, नाही नका म्हणू. तुमच्यासाठी नाही देताय, वहिनीसाठी देताय. आणि खुशी आहे ना घरी, तिच्यासाठी देताय मी. आणि काकू काकाजी आहेत घरी, का म्हणतील? पोरीनं थोडासा लग्नाचा खाऊ नाही वाटवलं म्हणतील. नाही ना ताई, कशाला म्हणते? नाही भाऊ, न्या थोडासा. जास्त नाही देत ना, थोडाच देते. सगळ्यांनाच देताय. न्या. बरं बाबा, ठीक आहे ताई. एखाद्या वेळेस काढा तयारी, शांताताई सोबत या. हो, येऊ ना भाऊ, येऊ. काही कार्यक्रम वगैरे ठेवा मग येऊ. आता कशाचा कार्यक्रम बाबा? आता मुलगी तर माझी लहानच आहे. कोणताही कार्यक्रम, काही लग्नाचा वाढदिवस वगैरे म्हणा, का काही आता खुशीचा वाढदिवस, ठेवा ना कोणताही कार्यक्रम, मग येऊ. मग भाऊ, असं येणं होतच नाही, येऊ म्हटलं तरी. हो ताई, बरोबर आहे. तो बरोबर आहे म्हणा तुमच्या. नाही होते ना, कार्यक्रम राहिला की येणं होऊन जाते, नाही का? बाई इंदू, कोण होता तर बाई हा पाहुणा? बापा, आई ओळखलीच नाही का तू? नाही ना बाबा, नाही ओळखली मी. बोलली वगैरे माझ्यासोबत, बोलला, मी बोलली, पण मी ना विचारली नाही की कोणाचा कोण आहे म्हणून. का आई तू पण हे आपल्या शांताबाईचा भाऊ नव्हे का? असा दिसला की आपल्या मायेच्या चेहऱ्यावर. पण मी म्हणली आहे की नाही आहे बाबा. ना बाई इंदू, तुझे मामी गिमी गेल्या तर काही बांधून दिली का नाही चिवडा? बांधून दिलो नाही, सगळेच पाहुण्यांना बांधून दिली. 2 लाडू बांधून दिली आणि 4 मूठ चिवडा बांधून दिली. हो बापा, तोच म्हणली. आता काल ज्या पाहुण्या गेल्या त्यांना नाही बांधून दिली बापा. आता थांबल्या होत्या त्यांना बांधून दिली. हो, तर तुझ्या घरचा लग्न संपायचा होता ना, का काल बांधून दिली असती का? गेल्या तर जाऊ दे त्यांना. आता ज्या थांबल्या त्यांना तर द्यावंच लागेल ना बाई. अन बाई, हा धनपाल कुठे गेला तर दिसून नाही राहिला ना. आई, भाऊ आणि मयूर नाही का, ते भांडे वगैरे समाजाचे भांडे होते ना, ते नेऊन दिला बाबा. होते का बाई, सगळे भांडे होते का? मयूर गिलासी करत होता ना, इकडे आला होता ना. आई, 4 ग्लासीच नाही मिळाल्या ना. आता कुठं फेकला, कुठं का केला तर का माहित बापा. 4 ग्लासी नाही मिळाल्या आणि 1 जग नाही मिळाला पाण्याचा. माये असतील बाई कुठेतरी. पाहिली नाही का इकडे तिकडे राहते कुठेही, हे पाणी गिनी पेतात आणि ठेवून देतात बापा कोणत्या कांट्यामध्ये. हो, आता सगळं झाड झूड करावं लागेल. सगळे हे कपडे बिपडे काढावं लागतील धुवा धावासाठी. हो, पाय बापा पाय. ते पलंगाच्या खाली गिली ठेवतात बाबा कोणी नाही तर पाणी पेतात ना. कुठे जातील बापा? आता नाही नेत पहिले सारखे. पहिले ना मार नेत होते भांडे. आता नाही नेत. नाही तर काय, आता तर बापा घरी भांडे संपत नाही तर ते समाजाचे भांडे नेतील का? असतील इथं तिथं पडले. हो, तेच तर म्हणतो मी, असतील इथं तिथं पडले, पाहून घेशील. हो, कोणी नेत नाही आई, पण हे पेणारेच नाही का? पेणारे ना नेतात ग्लास मग, आणि कुठेही ठेवून देतात. मी का म्हणतो इंदू, आता पाहुणे गेल्या तुझ्या घरच्या. आता एक काम कर बाई, हे कपडे बिपडे आहेत ना धुवाचे, बेडशीटा चादर बाकरा बिकरा काढून घे धुवासाठी. तुझी भावजा आहे, धुवू लागेल. मग ते उद्या जातील बापा गावी, मग तुझे कपडे लत्ते कोण धुवू लागतील? काय कशा गोष्टी करते तू? आता रात्री आलो आपण तर 2 वाजले होते. आणि वहिनी आली आहे तेव्हापासून कामच करते. हा तो हा ठेव तो ठेव. बसून तर आहे नाही. आणि आता कपडे धुवायसाठी काढून टाकू का?
काय झालं तर कामं करते तर नंदेच्या घरी करावं लागते नाही तर का बसून राहावं लागते का? हो नाही राहावं लागत आई, बसून करतच आहे ते. नाही आज नाही काढत कपडे धुवायसाठी. आजही उठल्या तेव्हाच्या चाय पाणीच करून राहिल्या. होतील बाबा उद्या बिद्या. पाय बापा आता चांगली सांगितलं तुला तर तुला वाईट वाटला. नाही आई वाईट वाटायचं काही नाही. आई मलाच असं थकल्यासारखं वाटते तर त्यांना नाही वाटत असेल का? आता करतच आहेत आणि करत्या माणसाला अजून तुतारी लाभणे म्हणजे हा बरोबर नाही ना. इंदू आता सगळे पाहुणे तर गेले गावी. मांडू झाडणी करता की नाही करत? आहे नाही मांडू झाडणी आहे. आता पाहुण्यांनी नाहीच थांबू म्हटलं तर मग आता का करते? एक म्हणे माझ्या इथं लग्न आहे, दुसरी म्हणे तिथं लग्न आहे. मग का म्हणावं बाबा, आता लग्न सीजनच सुरू आहेत तर. आई तुझ्या जावयाने एक बकरात घेऊन ठेवला आहेत ना मांडू झाडणीसाठी. मांडू झाडणी नाही करतील का? बाप रे बाप, एक बकरा लागते का? आई गावातलेही बोलवा लागतात ना मांडू झाडणीच्या जेवणाला. गावातलेही येतात ना. मग असं का? अन इंदू माधुरीनं नाथजबाई किती वाजेपर्यंत येणार आहेत का? आता सायंकाळपर्यंत येऊ म्हणाले. असं का? आई काय झालं? आई बाबांची आंघोळ झाली, आता तुम्ही करून घ्या ना, पाणी गरम आहे. हो हो करतो करतो. रुक्मिणी एक ग्लास पाणी आण बरं. हो हो आणते. धनपाल मयूर कुठं आहे तर? काही भाषेजी ना ते ग्लासी वगैरे पाहून राहिले. तिकडे बांध्या बिंद्यामध्ये फेकला का केला म्हणून गेले तिकडे बघायला. का म्हणाला तर भांड्यावाला का म्हणाला? सायंकाळपर्यंत आणून द्यायला सांगितलं बापा त्याने. नाही तर म्हणे 200 रुपये द्यावं लागतील म्हणे जास्तचे. अरे तर ते एक जग आणि 4 ग्लासीचे 200 रुपये घेणार आहेत का? अजून दांड्याचा गंज नाही आहे ना ताई. दांड्याचा गंज 4 ग्लासी 1 जग. दांड्याचा गंजही नाही आहे का? नेला असतील कोणी भाजी बिजी, विचारावं लागेल बापा. आता नेला तर नेला, आणून द्यायला पाहिजे ना. चल बरं इंदू, चल बरं पाहून. इकडे असतील कुठेही ठेवल्या ग्लासी. चल बरं पाहून चल, मग नंतर आंघोळ करतो मी. हो महेंद्रचे बाबा, महेंद्रचे बाबा. हो येतो येतो. काय झालं? का काय झालं म्हणता? पाहुणे जायसाठी घाई करून राहिले ना. नाही नाही कोणीच पाहुणे जात नाही. जेवण बिवण केल्यानंतरच जातील. आता मांडू झाडणी करून नाही का? काय मांडू झाडणी करून म्हणता? आणि मग कथा बिथा कथा नाही करावं लागेल का? अरे तर आता कथा कसं होईल? मी का म्हणतो आज आता मांडू झाडणी करून टाकू लवकर सकाळ सुकाळ. 2 वाजेपर्यंत जेवण खाण सगळं कंप्लीट झालं पाहिजे नाही का? असं म्हणजे मांडू झाडणीचा प्रोग्राम आहे नाही? हो आता लग्न झाल्यानंतर मग मांडू झाडणी करावंच लागते ना. हो तो ठीक आहे, पण मग कथा कथा कधी करून तर मग? अरे तर महेंद्र आणि सुनबाई जातील नाही का मांडू वाढवायसाठी? हो ते तर आजच जाणार आहेत ना, 3 वाजेकडे निघतील. तर मग नंतर सुनबाई येईल ना तेव्हा करू कथा. आता कुठं होईल कथा? असं म्हणता का? तर मग आता जेवणाचं आता काय आहे तर मग का बोलवून राहिल्या, का बनवायचं आहे? आता त्याच चर्चा सुरू होत्या. 10 किलो मटण बोलवायचं आणि जे नाही खात त्यांच्यासाठी पनीर 2 किलो. अजून काही गोडबीड बोलवा लागेल का? नाही नाही राहू द्या गोड वगैरे. आता ते काय म्हणतात बालुशाही तर आहेच वाचली, त्याची एक एक देऊन देऊ. आता अजून काही लागत असेल तर सांगून दे, मी पाठवतो. आता गणेशला ना त्याच्या मामाला पाठवतो, आणून घ्या म्हणतो घेऊन. नाही नाही मग काही लागत नाही, सगळं आहे ना, किराणा बिराणा तर सगळंच आहे. ते लसण अद्रक वगैरे छाल करा तुम्ही. कांदे बिंदे पेस्ट वगैरे बनवून ठेवा. मसाला आहे तर रेडी. हो हो देते ना, तिकडेच देते छिलायला, बसले आहेत, नेऊन देते छिलायसाठी लसण वगैरे. रेखा नाश्त्याचा झाला नाही का? बनमत आहे ना सुनबाई, नाश्त्याचा बनमत आहे. थोडा लवकर बघा बाबा नाश्त्याचा, त्यांना पाठवा लागेल ना मग घ्यासाठी. हो झालाही असेल आता. काही काय म्हणतात भाऊ, कथा करून म्हणतात का? नाही नाही वहिनी, ते आता कथा बिथा नाही करू म्हणतात, नंतर करू म्हणतात. आता आज मांडू झाडणी करू म्हणतात. आता सामान वगैरे घ्यासाठी पाठवत आहेत. असं का? मी का म्हणतो त्या लसण आहेत टोपलीमध्ये ठेवल्या मागे, त्या चिला बरं तोपर्यंत. हो काकू वगैरे आहेत ना तिकडे बसल्या, तिकडेच नेतो. होतील पटकन छिलून. कांदे बिंदे अद्रक लसण वगैरे सगळं नेते तिकडे. हो हो पटपट करावं लागेल. मग कसा अजून हे माधुरीनं महेंद्र जातील नाही का? हो ना वहिनी. आणि पाहुणे केव्हापर्यंत थांबतील? ते तर आताच कुदत होते. भाऊने थांबा थांबा केला म्हणून आता थांबले आहेत. आता 4 वाजे जातील बापा पाहुणे पण. हो म्हणूनच ना लवकर लवकर करून घेऊ. आई नाश्ता तयार झालेला आहे, घेऊन येऊ का इकडे? सुनबाई 5-6 प्लेटी समोर लागतील. मी महेंद्रला पाठवते, त्याच्याकडे 5-6 प्लेटी देऊन दे. आणि बाकीचे नाही का मागे बसले आहेत ना, त्या काकू बिकू बसल्या आहेत, मामी वगैरे,
ते सगळ्यांना दे. बरं ठीक आहे आई. मामीजी, सोनाली ताई नाही उठल्या का? उठली आताच उठली, बाथरूमकडे गेली आहे. सुनबाई, प्लेटी वगैरे दिसल्या का? हो आई, बघितली ना, खालच्या खाण्यामध्येच होते. दिसले चम्मच प्लेटी सगळे दिसले.